चा बॉल होता. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. षटकातला शेवटचा बॉल शिल्लक. गिरवले 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 ओनाड. गिरवले टीम चांगली होती, बॉलर नव्हते त्यांच्याकडे, बॅट्समन चांगले होते. इथे आलाय डॉट. पहिलं षटक संपलंय विजय पवारचं. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 8 या आकड्यावरती. आधी गोलंदाजी मार्कवर. हवाई सफर कडक शॉट ज्याला म्हटला जातो तो मात्र या बॅटरच्या बॅट मधून आलाय. आतापर्यंतचा मी तर म्हणेल लॉंगेस्ट सिक्सर आहे. सहा धावेंच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. गायकवाडला पण तिथं पोहोचायचं, घेऊन जा बरोबर जाताना. ते नेतील ना निशांत, त्यांना तो पाणी लावेल बरोबर. फिरवून मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे एकच धाव कंप्लीट झाली आहे. धावसंख्या 15 या आकड्यावरती. 15 रन्स ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस. त्या घराचं पत्र दिसतं तुझ्या लाईव्हला त्या कॅमेऱ्यातून. स्विची फार चांगला स्ट्रोक यावेळी पाहायला मिळतोय. येतोय खणखणीत सिक्सर. किती आले बघ टोटल? 20 झालं ना? 21 झालं. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. रनआउटच्या स्वरूपात बॅटरला परतावं लागेल. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. लास्ट माफी असावी. लास्ट षटकार, एक षटकार आणि त्यानंतर विकेट. ओके. पहिला सिक्सर, नंतर सुधीर एक, नंतर सिक्सर. अंपायर ओके एक डॉट. येस सुधीर सर, सूरज पांडे सर आलेत. बरोबर आहे, 5 बॉल झालेत. दादा एक डॉट पण आलाय. सूरज सर 4च झाले. ओके, मग मी मागासपासून 4च सांगतोय. मला वाटलं अजून एक डॉट घ्यायचा आहे का इथे यांना. चला ओके, होत आहे गोष्टी. चला जाऊ द्या.
हा डॉट घ्या, हा डॉट घ्या. हा खणखणीत षटकार. 6 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले आहे 27 या आकड्यावरती. विजयासाठी 12 बॉल आणि 28 धावसंख्येची गरज आणि 2 रन एक्स्ट्रा होतील म्हणजे आता 30 धावसंख्येसाठी विन असतील अमराई टीम. 27 झाल्यात, 2 धावा ऍड होतील, 29 झाल्या आणि त्याच्यानंतर 30 धावसंख्येची गरज आहे. चला राजमाची फिल्डिंग लावून घ्या. राजमाची चला फिल्डिंग लावा फटाफट. चला जाऊया मॅचला आपण. सलामीची जोडी मैदानात विजय पवार आणि आधी आपण पाहतोय तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पंकेश. 30 धावसंख्येची गरज आहे. पहिला बॉल 15च्या सरासरीने धावा कोटायच्या आहेत. चांगला फटका अगदी पायातून या बॉलला खणून काढलाय. बॉलला फक्त दिशा दिली आहे. बॉल जाईल सीमारेखा पार. विजय पवारच्या बॅटमधून येतोय खणखणीत दणदणीत. जशी सुरुवात दिवसाची केली होती मॅचला षटकाराने तसा प्रकार पुन्हा एकदा विजय पवारच्या बॅटमधून. नेक्स्ट बॉल कडे जाऊया आपण. खणखणीत षटकार आलाय. पुन्हा एकदा कार्पेट पद्धतीने फटका खेळला गेलाय. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने 7 धावा ह्या धावफलकावरती लागल्या गेल्यात.
पुलर लेट आणि तिथेच केली फार मोठी चुकी पंकेश या बॉलरने. इथे सुद्धा आलाय आधीच्या बॅट मधून सिक्सर. काय बोलायचंय. हा बॉल डॉट झालाय. 4 बॉल आणि धावपळकावरती धावा आहेत त्या मात्र 13. बॉल नंबर 5 पुन्हा एकदा उचललाय. प्रयत्न केले जात आहेत. एक धाव तर कंप्लीट होईल. दुसरी साठी प्रयत्न आणि यावेळी यस थर्ड अंपायर कडे निर्णय. बॉल विजय पवार पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले की नाही, त्यानंतर बॉल एस्टन वरती लागलाय की नाही याचं समीकरण. दादा आहेत ना इथे काही टेन्शन घेऊ नका. शिंदे साहेब आम्ही आहेत. दादा मी तुम्हाला पहिलेच सांगितलं तुम्ही काही बोलू नका. जोपर्यंत टेक्निकल टीमचा निर्णय माझ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत मी काहीच सांगणार नाही. फलंदाज बाद. चला जरा स्पीडअप करा प्लीज. सेकंड इनिंगला तितकाच उशीर होतोय. चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आधीच्या बॅट मधून. एक धाव तर कंप्लीट. दुसरी साठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुधीर पवार चित्याची चपलाई आहे. अगदी जसं पाहिलं तसा क्रिकेटला वाहून घेणारा खेळाडू आहे. परंतु इथे मात्र येतील या 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 16 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र येणारे 6 बॉल शिल्लक आहेत आणि गरज असेल ती 14 धावसंख्येची. चला जरा स्पीडअप करा प्लीज. राजमाची आपल्यासाठी जर काय आलं धावण्यासाठी. अरे जा लवकर दादा. किरण पवारची आठवण आली या सिच्युएशन वरून. बऱ्याचशा अंशी ज्या किरण पवारला आम्ही पाहिलाय 8-9 वर्षापूर्वींचा इतिहास. पॅरागॉनची चप्पल पायात असायची आणि ती सुद्धा क्रिकेट बॅटिंग करताना बॉलिंग करताना मात्र लेग अंपायरच्या बाजूला ठेवायचा. आणि सत्य सांगायला जरूर आवडेल आणि याच किरण पवारला पहिले शूज शुभम पहिले शूज प्रेझेंट करणारे अंपायर होते विशाल पाटील.
चांगला बॉल, अफलातून अफलातून टर्न मॅच. अगदी जशास तसं उत्तर दिलं जात आहे. विजय पवारची विकेट काय सांगून गेली मैदानात, काय कमतरता आहे. पुलर लेन आणि यावेळी प्रयत्न केले जात आहेत. एक धाव तर कंप्लीट होईल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. पुन्हा एकदा थर्ड अंपायर कडे निर्णय. थांबा रे जरा. वेट वेट सर वेट. वेस्ट साईडचा अंपायर चेक करायचंय का? ओके विकेट. याला कळू दे ना बॅटिंग करतोय तो. हा हे कौतुक आहे. राजमाची टीमचं कौतुक करेल जरूर, कारण टीम जरूर आदिवासी आहे, परंतु आपल्या ओपनच्या स्पर्धांमध्ये सुद्धा त्यांचा एक वरचष्मा जरूर पाहायला मिळाला आहे. अफलातून कामगिरी आहे आणि प्रत्येक टुर्नामेंट वरण्याच्या मैदानावरती ते खेळायला असतात. न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. सुजल येणारे 4 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज. इथे एकच धाव. येणारे 3 बॉल आणि आता 12 धावसंख्येची गरज आहे. शुभमने 2 विकेट जरी नोंदवल्या तरी अनिकेत देशमुख यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. कहाणी में ट्विस्ट. अगदी खरोखर मी तर म्हणेल शुभम नावाच्या या वादळाने फार मोठी झंझावती केली, साकारले. अगदी सकाळी बरोबर 9 वाजता ही टीम टच झाली होती. ही क्रिकेटची आवड आहे आणि शुभम नावाच्या या वादळाने आज संपूर्णपणे मैदान गोलंदाजीत गाजवलं.
इथे एक विकेट जरी शुभम आले शेवटच्या बॉलवर तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी 500 रुपयांचं कॅश प्राइज अनिकेत देशमुख यांच्याकडून. याला दिलदारपणा म्हणतात. हजारो की बसती मी एक दिलदार असती. अरे दादा 500 रुपये होते रे शुभमला. झेल ड्रॉप केला. वेल प्लेड अमराई टीम. आपलं सुद्धा कौतुक. आणि राजमाची तुम्हाला उद्या 4 वाजता इथे बरोबर यायचंय. आजचा कार्यक्रम या ठिकाणी विजय पवारची मॅन ऑफ द मॅच दे. त्यानंतर आधीची देऊन टाक. आणि इथे चला या विजय पवार आधी आपली मॅन ऑफ द मॅच घेऊन जा. आणि या सामन्याचा हिरो